आजचा जो कार्यक्रम आहे खरं तर आनंद मेळावा म्हणजे फक्त एक उत्साह असतो प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना एक प्रकारचा बिझनेस कसा करायचा हा कळण्यासाठी आपण हा आनंद मेळावा आयोजित केलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह तुम्ही पाहू शकतात। जवळच 8वी आणि 9वीचे 300 स्टॉल आणि 5वी ते 7वीचे 300 स्टॉल म्हणजे जवळजवळ 600 दुकानं इथं उघडलेली आहेत आणि प्रत्येक स्टॉलचं जर आपण हे बघितलं तर 10,000ने जरी केलं तर जवळजवळ 5 ते 10 लाखाची उलाढाल या कार्यक्रमातून होणार आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना बिझनेस कसा करायचा, हॉटेल कसं चालवायचं याची माहिती त्यांना भेटणार आहे आणि यासाठीच आम्ही हा जो कार्यक्रम आहे तो घेतलेला आहे। बाकी जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत आलेलो आहेत। मागच्या वर्षी जवळजवळ 200 स्टॉल होते, यावर्षी 300 झालेले आहेत। तर आम्ही सर्व धाराशिवकरांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देतो की या आणि तुम्ही प्रत्येक वेगवेगळे पदार्थ तुम्ही टेस्ट करायला या। धन्यवाद। भूमिका आणि विद्यार्थ्यांचा कसा रिस्पॉन्स आहे, पालकांचा रिस्पॉन्स कसा आहे? आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं इयत्ता 9वी आणि 10वीचा सकाळ सत्रामधील हा आनंद मेळा या ठिकाणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर दयानंदजी जटनुरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात आला आणि त्यांनी उद्घाटनपर भाषणामध्ये सांगितलं की यावर्षी शासनानं जिल्हा व्यवसाय सप्ताह साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या जिल्हा व्यवसाय सप्ताहाच्या अनुषंगानंच आजच्या आनंद मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन आपल्या प्रशालेमध्ये आज करण्यात आलेलं आहे। आत्ताच आदित्यबाईनं सांगितलं की 200 ते 300 स्टॉल या ठिकाणी आहेत आणि लाखो रुपयांची उलाढाल या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून पालकांकडून होणार आहे। आपण पाहत आहात की एखाद्या रविवारच्या बाजारातील गर्दीसुद्धा इथं फिक्की पडावी अशा प्रकारचा मुलामधील उत्साह या ठिकाणी दिसून येतो आहे। आता याचा उद्देश काय आहे? फक्त आनंद घेणं हा उद्देश आहे का? तर नाही। अगदी आपण पाहताय ह्या लहान मुलांना आपले पदार्थ कसे बनवावेत, त्या पदार्थाची विक्री कशी करावी याचं बाळकडू जणू या शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना मिळू शकतं। केवळ पुस्तकी ज्ञान हे फार महत्त्वाचं नसून त्याबरोबरच व्यवसाय शिक्षणसुद्धा आता काळाची गरज आहे। NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार विद्यार्थी हा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे, स्वावलंबी बनला पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण ह्या आनंद मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। जवळ 200 ते 300 पदार्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला आणि खायला मिळतील। अतिशय रुचकर असे पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत आणि म्हणून आपलं सुद्धा मी मनापासून आभार मानतो की या ठिकाणी आपण सुद्धा येऊन आमच्या या आनंद मेळाव्यात आपणही आनंद घेतला, आपणही सगळ्या स्टॉलची स्वतः पाहणी केली आणि विचारपूस करून आपण ह्या आनंद मेळाव्यामध्ये प्रमुख मान्यवरून उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रशालेच्या वतीनं मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो। कैलासवासी KT पाटील सरांच्या पुतळ्याच्या या परिसरामध्ये जणू काय एखादा प्राचीन काळातील किंवा मध्ययुगीन काळातील बाजार भरलेला आहे आणि एक मोठा काहीतरी आंतरराष्ट्रीय स्वरूपाची उलाढाल या ठिकाणी होते असं चित्र मला तर एक 1000-2000 वर्षापूर्वीचं माझ्या डोळ्यासमोर उभा राहत आहे आणि याचा आम्हाला सर्व एक मुख्याध्यापक म्हणून आमचे हे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि हजारो पालक, हजारो विद्यार्थी या पालक मेळाव्यामध्ये सहभागी झालेले आहेत। 9वीचे 1100, 8वीचे 1100 तेवढेच त्यांचे पालक म्हणजे 5-10 हजार विद्यार्थी सकाळ सत्रामध्ये आणि तेवढेच विद्यार्थी दुपार सत्रामध्ये या पालक मेळाव्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत। याचा मला मनापासून आनंद वाटतो आहे। धन्यवाद। कार्यक्रमासाठी तयारी करताना
प्रतिवर्षाप्रमाणे श्रीपतराव भोसले हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक या विद्यालयामध्ये आपण 26 जानेवारीनिमित्त शालेय उपक्रम बरेचसे ठेवतो. क्रीडा सप्ताह साजरा करतो, स्नेहसंमेलन घेतो. यामध्ये कितीतरी उपक्रम आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग यामध्ये नोंदवला जावा, प्रत्येक विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट करावं अशी एकमेव इच्छा प्रशालेची राहते. त्याप्रमाणे याही वर्षी आनंद मेळा हा साजरा केलेला आहे. त्यामध्ये तयारी प्रत्येक विद्यार्थी 5वी ते 10वी ते 2 गट पाडले. 7:30 ते 12:30 हा 8वी 9वी 10वीचा एक गट आणि 5वी 6वी 7वीचा 12:30 ते 5 हा एक गट. त्या 2 गट पाडलेले आहेत आणि प्रत्येक इयत्तेनुसार आपण पारितोषिकसुद्धा देतो. ज्याप्रमाणे आता एक विद्यार्थिनी आहे, तिनं बिर्याणी आणलेली आहे. तिचं आत्तापर्यंतचं म्हणजे कलेक्शन आहे 22,000 रुपये. छोट्या विद्यार्थ्याचं 8वीच्या विद्यार्थ्याचं म्हणजे उत्स्फूर्तपणे एक विद्यार्थी 2 विद्यार्थी किंवा समूह यांनी मिळून सहभागिता नोंदवलेला आहे. गेल्या 1 आठवडा झालं आपण अनाऊन्स केल्यापासून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या इयत्तेच्या पर्यवेक्षकाकडं आपलं नाव नोंदवलेलं आहे आणि त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना क्रमांक देऊन आपण एक स्टॉल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या चंद्रशेन बाबा देशमुख हे आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून भेटले. त्यांनी आमचं कौतुक केलं, सर्वत्र बघितलं, स्वतः प्रत्येक स्टॉलवर गेले आणि विचारपूस केली. त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा धन्यवाद मानतो. आम्ही आणि मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा आनंद मेळावा आयोजित केलेला आहे. हा आनंद मेळावा इयत्ता 5वी ते 10वी तसेच फाउंडेशन आणि तसेच पूर्ण हॉस्टेलचे सहकारी यांच्या सहयोगाने हा आनंद मेळावा आयोजित केलेला आहे. या आनंद मेळाव्यामध्ये जवळजवळ 300च्या आसपास स्टॉल आहेत. वेगवेगळे रुचकर पदार्थ आहेत आणि आत्ताच जेठनुरे साहेबांनी सांगितलं की हा एक शैक्षणिक भाग आहे आणि शैक्षणिक भाग असल्यामुळं तुम्ही अतिशय उत्कृष्ट उपक्रम घेतलेला आहे. आमची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये आम्ही गेल्या वर्षी विभागात प्रथम आलेलो होतो. यावर्षी आम्ही जिल्हास्तरापर्यंत पोचलेलो आहोत, पुढे जाणार आहोत आणि आत्ता जेठनुरे साहेब म्हणले हा सुद्धा त्याचा एक भाग आहे. त्याबद्दल त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर या आनंद मेळाव्यामध्ये सर्वांच्या शिक्षकांच्या सहकार्याने, सर्व पर्यवेक्षकांच्या सहकार्याने आणि सर्व हॉस्टेलधारकांच्या सहकार्याने हा आनंद मेळावा आनंदित आणि सुयोग्यरित्या पार पाडण्यात आलेला आहे. त्याबद्दल सर्वांचे आम्ही तसेच मीडियाचे आभार मानतो. माझं नाव नंदिनी सचिन धोत्रे. माझ्या शाळेचं नाव श्रीपतराव भोसले हायस्कूल. इथं आनंद मेळावा आहे आणि आनंद मेळाव्यामध्ये मला आवडलेलं गोष्ट मंचुरियन, वडापाव, समोसा, अजून पाणीपुरी एवढे छान छान गोष्टी आहेत ना इथं खायला, बघायला, घ्यायला खूप छान आहे इथं. माझं नाव आरती हनुमंत खैरे. माझ्या शाळेचं नाव श्रीपतराव भोसले हायस्कूल. आमच्या इथं आनंद मेळावा चालू आहे. त्याच्यामुळं आम्ही पण खूप साऱ्या डिश खाल्ल्या. मंचुरियन, पाणीपुरी, समोसा, वडापाव, पावभाजी आम्ही खाल्लं. त्यातली मला पाणीपुरी आवडली. सर्व विद्यार्थ्यांमधले जे गुण असतात ते वाढीला लागावेत. मुलं पाठीमागं पडून नाहीत की फक्त शिक्षण, नोकरी असं नाही तर व्यवसायामध्ये सुद्धा सर्वसामान्य मुलं पुढं यावीत म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुधीरांना पाटील सर यांच्या प्रेरणेतून आम्ही हा प्रोग्राम 8 दिवसापासून ह्याचं नियोजन केलं होतं आणि हा आयोजित केला. यासाठी मुख्याध्यापक ननवरे सर, उपमुख्याध्यापक कदम सर, त्याचप्रमाणे उपप्राचार्य खारगे सर यांचं पण सहकार्य लाभलं. त्याचप्रमाणे आदित्य भैया पाटील यांचंसुद्धा आम्हाला यासाठी सहकार्य लाभलं आणि याच्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकास मिळावा हाच याच्या पाठीमागचा उद्देश आहे. कितवीला आहेस? 8वी. काय काय बनवलं? मी निलंगा राईस बनवला. किती बनवलं होतं? किती विक्री झाली? विक्री माझी बनवला 250 रुपयाला, विक्री माझी 350 रुपये झाली. अरे वा. किती शिल्लक राहिले? किती शिल्लक राहिले? खर्च जाऊन किती शिल्लक राहिले? 150 रुपये शिल्लक राहिले. बरं. तुला मदत कोणी केली? कुठं केलं? कुठं बनवलं ते? मी घरी बनवलं. बरं. पहिलंच वर्ष आहे का तुझं? पहिलं 6वीत मी केलं होतं. किती नफा मिळवला होता?
6वीत लक्षात नाही. मी वडापाव केलता संपाला. वडापाव केलता मी बरं. संपाला 8वीला. किती आणला थोडा? मी वडापाव 50ची आणलेली. बरं. बनवून आणले का विकत आणले? विकत आणलेली. किती रुपये नफा मिळाला? 200 रुपये झाले. 150 रुपये झाले. ओके. नफा? हां 100 रुपये आले. 100 रुपये नफा मिळाला. विनोद आंबेवाडीकर, गुरुवर्य के टी पाटील फाउंडेशन वर्ग प्रमुख. गुरुवर्य के टी पाटील फाउंडेशन वर्ग मागच्या 3 वर्षापासून नीट जेईचा आणि UPSC MPSC या अंतर्गत जे काही अभ्यासक्रम असायला हवा तो आम्ही 5वीपासून राबवतो आणि दरवर्षी आम्ही आनंद मेळावा हा फाउंडेशनचा वेगळ्या पद्धतीने घेतो. पण यावर्षी मात्र आम्ही श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यामध्येच अंतर्भूत केलेलं आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थी एकत्र यावेत. मागच्या वर्षी जवळपास 48 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता फाउंडेशनमधून आणि 48 स्टॉल झाले होते. यावर्षी मात्र जवळपास 52 स्टॉल आपण शाळेमध्येच ह्या कॅम्पसमध्ये भरवलेत आणि ह्या 52 स्टॉलमध्ये प्रत्येक प्रकारचे पदार्थ आहेत. अगदी काही विद्यार्थ्यांनी घरून बनवून आणलेत, काही विद्यार्थ्यांनी हॉटेलमधून आणले असतील, काही विद्यार्थ्यांनी जे आहेत तर पाण्याची बॉटल किंवा दुकानामध्ये मिळणारं साहित्यसुद्धा इथं उपलब्ध केलं आहे. एक तर त्याच्यामध्ये त्यांचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने करायचा हे विद्यार्थी यातून शिकत आहेत. आणि मागच्या वर्षी जे विद्यार्थी सहभाग नोंदवला होता त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने झाला किंवा आम्ही त्यानंतर बचत बँक काढली, विद्यार्थ्यांनी त्यामध्ये पैसे जमा केले, तर त्याच्यावरून त्यांचं आर्थिक देवाणघेवाण आणि पैसे कशा पद्धतीने सांभाळून सेविंग कशा पद्धतीने केली जाते अगदी हे सुद्धा विद्यार्थी या माध्यमातून शिकले. मी प्राध्यापक मनोज कवडे, फ्युचर हॉस्टेल संचालक. आपल्या के टी पाटील साहेबांच्या स्मरणार्थ मी आजच्या संस्थेमध्ये असणाऱ्या आनंद मेळाव्याला किंवा व्यावसायिक मेळाव्याला 10 स्टॉल लावलेत आणि त्या स्टॉलमधून आत्तापर्यंत 15 ते 20 हजार रुपयाचं विकलं गेलेलं आहे. आणि ह्या विद्यार्थ्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत कष्ट करून सगळे पदार्थ बनवलेले आहेत आणि यातून मिळालेला जो फायदा आहे तो विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी किंवा महिनाभर हॉस्टेलमध्ये उपक्रम राबवून त्या पैशातून त्यांना शैक्षणिक पुस्तके तसेच खाऊ असं आम्ही वाटप करतो आणि त्या लेकरांचा आनंद द्विगुणित करतो. त्यामुळे एक व्यावसायिक शैक्षणिक शिक्षणामध्ये व्यवसायाचा वारसा विद्यार्थ्यांना जोपासता येतो आणि ही शाळेने संधी दिल्याबद्दल मी शाळेचे आभार करतो आणि आरंभ मराठीने याची दखल घेतली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आणि आपल्या के टी पाटील साहेबांनी शैक्षणिक गंगा आणली, त्यांच्या स्मरणार्थ आम्ही 1 रुपयामध्ये तहानलेलं पाणी ह्या मेळाव्यामध्ये पाणी प्यायला मिळत नाही म्हणून आम्ही पाण्याचा उपक्रम राबवला आहे आणि त्याचा उपभोग सगळ्यांनी घेतलेला आहे. त्याबद्दल फ्युचर हॉस्टेलतर्फे मनोज कवडे म्हणून मी आभार मानतो. मी फ्युचर गर्ल्स हॉस्टेलला राहते. आम्ही कालपासून या कार्यक्रमाची तयारी करत होतो. आम्ही रबडी बनवली, दूध उकळवलं, त्याच्यात फ्रूट्स टाकले, साखर टाकली आणि रबडी बनवली. आम्हाला हे विकण्यात खूप आनंद मिळाला. यातून नफा आणि तोटा याविषयी ज्ञान मिळालं, व्यवहार कसा करायचा हे कळालं आणि आम्हाला ह्याच्यातून खूप आनंद मिळाला आणि आमची रबडी लवकर संपली पण.